नमस्कार मित्रांनो, पारू पुढील भागामध्ये आईल्या बेडरूममध्ये येते. समोर बुके आणि चिठ्ठी बघून शॉकच होऊन जाते. चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, हा बुके तुमच्या बेडरूममध्ये आला, तशी तुमची सिक्युरिटी तोडून मला आतमध्ये यायला जास्त वेळ नाही लागणार. यावरून कळालंच असेल मी कोण आहे. तेवढे श्रीकांत येतो आणि म्हणतो, आईल्या हे काय आहे? ती चिठ्ठी देते. तो वाचतो म्हणतो, हा कोण आहे? पारू झोपलेली असते. तिला आवाज येतो, पारू. ती उठते आणि खिडकीकडे बघते. पुन्हा आवाज येतो, पारू पारू. पारू म्हणते, दिव्याई. ती पटकन उठते आणि बाहेर जाते. इकडे तिकडे बघते तर कोणीच नसतं. ती म्हणते, दिव्याई इथे काय येतील? ती डोक्याला हात लावत म्हणते, मला ना भास झाला. ती जायला लागते, पण तिला मात्र एका ठिकाणी आईल्या बसलेली दिसते. ती पळत जाते, म्हणते, दिव्याई. पण आईल्या मात्र जखमी झालेली असते. आता आईल्या उठून उभी राहते. पारू घाबरत म्हणते, दिव्याई हे काय झालं तुम्हाला? आणि हे असं काय लागलं तुम्हाला? आता पारू सारखी बोलत असते, पण आईल्या काहीच बोलत नाही. पारू एकदम किंचाते, दिव्याई, आणि उठून बसते. मारुती पटकन लाईट लावतो आणि म्हणते, पारू काय झालं? ए बाळा, तुला काही वाईट सपान पडलं का? पारू म्हणते, बा माझ्या स्वप्नात दिव्या आल्या होत्या, पण त्या दिव्याईसारख्या वाटतच नव्हत्या. त्यांना ना काहीतरी झालं होतं. बा मला ना एकदा दिव्याईला बघायचंय. ती जायला लागते, म्हणते, मी त्यांना एकदा बघते आणि परत येते. मारुती तिला अडवत म्हणतो, ए पारू थांब थांब थांब, अगं ते सपानच आहे. पारू म्हणते, बा जोपर्यंत मी माझ्या दिव्याईला बघत नाही ना तोपर्यंत मला चैन नाही पडणार. तो तिला समजावतो. ती म्हणती, बा मला ना दिव्याईची लई काळजी वाटते. माझं मन ना मला काहीतरी सांगतंय. सकाळी दारामध्ये गाडी उभी असते. मारुती आणि पारू हातात बॅग घेऊन असतात. तेवढ्यात नोकरचाकर आदित्य आणि प्रीतूची बॅगा घेऊन येतात. श्रीकांत मारुती आणि पारूला म्हणतो, झाली तयारी? ते दोघंजण हो म्हणतात. तेवढ्यात प्रीतू आणि आदित्य येतात. पारू म्हणते, आदित्य सर दिव्याई? आदित्य म्हणतो, आई येईल इतक्यात. तिला आता रात्रीची आईला आठवते. तेवढ्यात गणी म्हणतो, तायडे मला पण यायचं तुझ्याबरोबर. पारू म्हणते, गणी मला तुला पण न्यायचं आहे. पण आदित्य म्हणतो, पारू गणीला पण येऊ दे ना आपल्याबरोबर, तेवढीच आपली करमणूक. आता सगळे हसायला लागतात. प्रीतू म्हणतो, हो ना. आदित्य म्हणतो, बाबा गणीला घेऊन गेलं तर चालेल ना? श्रीकांत म्हणतो, जा रे घेऊन, नाहीतर एकटा राहिला तर बोर होईल. जा रे तुझे कपडे घेऊन ये. गणी म्हणतो, नाही नाही कपडे घेतलेत मी. शर्टमधून काढत म्हणतो, हे बघा गॉगल पण घेतलाय. आता सगळे हसतात. प्रीतू म्हणतो, बरं पारू तू काय आणलं पिशवीत? पारू म्हणते, ते वाटेत खायला घेतलंय. आदित्य आणि प्रीतू म्हणतात, एवढं? प्रीतू म्हणतो, कधी उठून बनवलंस एवढं? पारू म्हणते, मी सकाळी लवकर उठले आणि बनवलं. आता पारूकडं सगळेच कौतुकाने बघतात. पारू म्हणते, श्रीकांत सर औषध वेळेवर घ्या. तो हात जोड म्हणतो, हो मॅडम. आता सगळ्यांची मस्करी चालू असते. तेवढ्यात आदित्य म्हणतो, आई आली. पारू म्हणते, श्रीकांत सर दिव्याची काळजी घ्या. खरं तर माझा पाय इथून आज निघतच नाहीये. आईला स्माईल करते, पण दामिनीचा मात्र खूप जळफळाट होतो. पारू म्हणते, आज पाटे ना? तेवढ्यात मारुती म्हणतो, पारू अगं बॅग ठेवायची राहिली ना. सावित्री म्हणते, मी ठेवते. श्रीकांत म्हणतो, पारू तू नसताना मी तुझे दिव्याची काळजी घेईल का लिहून देऊ? आता मात्र आईल्या पण हसते. आईला म्हणते, दिशा नाही आली. तेवढ्यात दिशा येते. ते अगदी स्टाईलमध्ये येते. प्रीतू म्हणतो, अगं आपण गावाकडे कंपनीच्या कामासाठी चाललोय. आईला म्हणते, आदित्य तू तुझी पण काळजी घे आणि इतरांची पण. तो म्हणतो, हो आई. ते आता गाडीत बसायला लागतात. गणी म्हणतो, मी पुढे मी पुढे. ते निघून जातात. आईला म्हणते, मोहन आत्ताच्या आत्ता सगळ्या स्टाफला माझ्यासमोर हजर कर. गाडीमध्ये पारू म्हणते, गणी मागे ये ना माझ्याजवळ. गणी म्हणतो, नको तायडे, पुढून ना लय भारी दिसतंय. इकडे सगळा स्टाफ गोळा होतो. दामिनी येते आणि पटकन पुढे शिरते. आता आईला विचारते, हा बुके घरात कसा आला? सचिन म्हणतो, मॅडम राजकर्णिक साहेब आले होते. ते म्हणाले आईला मॅडमला आनंदाची बातमी सांगायची आहे. आईला आता ओरडते, सचिन म्हणून आज सोडायला सांगितलं, मला नाही विचारता? आता श्रीकांत आईल्याला अडवतो. आईला म्हणते, श्रीकांत तुम्हाला याचं गांभीर्य कळत नाही आहे. काल आलेला फोन बुके हे एकाच माणसाने केलं आहे. मोहन म्हणतो, कुणाचा वहिनी? आईला म्हणते, माजी मंत्री सूर्यकांत कदम. आता सगळ्यांना आठवतं, कदम मंत्री असताना त्याने आईला देवीच्या बंगल्यावर धाड टाकलेली. आता आईला स्टाफला सक्त वॉर्निंग देते, मला विचारल्याशिवाय बंगल्याच्या आत काही येणार नाही. जा आता.
सगळे निघून जातात, पण दामिनी काय जात नाही. आईला म्हणते, मी सगळ्या स्टाफला जायला सांगितलं. इकडे गाडी एका चहाच्या टपरीवर थांबते. प्रीतू म्हणतो, मामा अगदी कडक चहा बनवा, अद्रक मार्के. चहावाला म्हणतो, पाहुणं नवीन दिसताय. आदित्य म्हणतो, हो वाकरवाडीला चाललो. तो म्हणतो, पाहुणं जरा जपून जा. गणी म्हणतो, का तिकडं काय भूते असते तोय? तो म्हणतो, भूतं नाही, तिकडं वाटमारी होते. दिशा म्हणते, वाटमारी म्हणजे? आदित्य म्हणतो, वाटे ताडून चोरी करणारे म्हणजे दरोडेखोर. आता दिशाची नाटकबाजी सुरू होते. प्रीतू उडवतो. तेवढ्यात चहावाला चहा देतो. दिशा म्हणते, येऊ आणि निघून जाते. पारू म्हणते, गणी. दोघं एकमेकाला खुणावतात आणि चहा फुरके मारून प्यायला लागतात. प्रीतू हसायला लागतो. पारू म्हणते, प्रीतम सर तुम्ही पण करा ना. आता प्रीतम म्हणतो, हो हो मी पण करतो, मजा येईल. आता पारू आदित्याला म्हणते. आदित्य म्हणतो, नको नको तुम्ही करा. पारू म्हणते, आदित्य सर एकदा करून तर बघा. हां मी म्हटलं ना, सगळ्यांनी एकत्र करायचं. आता सगळे एकत्र आवाज करतात आणि मोठ्याने हसतात. किर्लोस्कर ऑफिसमध्ये कदमचा पी येतो आणि खूप आगाऊपणा करत असतो. त्याचा आवाज ऐकून मोहन बाहेर येतो, पण तो मोहनला पण बोलतो. आता मात्र अहिल्याला राग येतो. ती उठते आणि बाहेर येते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.